नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। मी आज आलोय दापोलीला आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी खास बनवलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कुणीही या व्हिडिओला स्किप करू नका आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। हा आमचा आतील भाग आहे आणि हा हॉल आहे। इकडे कपाट आहे, इकडे टेडी बिअर ठेवलेले आहे, इकडे फ्रेममध्ये आहे। हा आमचा डायनिंग टेबल आहे। प्रॉपर आम्ही 6 जण इथे बसतो। 1 2 3 4 5 6 इथे आम्ही जेवायला वगैरे बसतो सगळेजण आलो की। आणि इकडे हे आमचं साधारण घर आहे। हा बेडरूम आहे आमचा इकडे। तिकडे आमचं दुकान। इथे सुपारी काढायचं काम चालू आहे। हा आमच्या गावठी सुपाऱ्या। या सुपारी घेऊन आम्ही तिकडे सुपाऱ्या टाकणार। या इकडे आम्ही सुपाऱ्या सुकट टाकल्यात, ज्या आधी काढल्या होत्या त्या पूर्ण पत्रावर आहेत आणि आज आम्ही काही थोड्या काढलेल्या आहेत। आणि सुपाऱ्या सुकत घालताना वरचं सोडून काढावं लागतं। काढलेले इकडे बाग आहे, म्हणून माझी बाग दाखवतो। नाही ते रस्ता आहे, रस्त्याच्या बाजूलाच हे घर आहे। व हे इकडे सुपारी लावलेत, हे नारळ लावले आणि इथे खाली पण आहे सुपारी नारळ, हे आमच्याच आहेत। व इथे सुपारी लागले बघा, आज काढल्या थोड्याफार। वा हे सुपारी आहे। सुपारी इकडे सुपारीची जवळजवळ 20 ते 25 झाड आहेत। नारळाची 20 ते 25 झाड आहेत, इकडे लावलेले आहेत बघा। आतमध्ये दाखवतो तुम्हाला, इथून जायला आतमध्ये रस्ता ठेवलेला आहे बघा। हे छोटं कलम आहे, गेल्या वर्षी भरपूर लागलं होतं, या वर्षी पण आलेत छोट्या छोट्या कैऱ्या लागल्यात बघा। एकदम छोटं झाड आहे, या वर्षी जवळजवळ 4 ते 5 डझन मिळाले होते, ह्या वर्षी भरपूर मिळण्याची शक्यता आहे। बारीक झाले सगळे, किती टिकतायत माहिती नाही। ही नारळ आहे आणि ह्या नारळीची उंची जवळजवळ 3.5 फूट असेल आता इथे। आणि हिला पोळे आले बघा, एक नारळाची पोळी आलेली आहे, म्हणजे जवळ इथून एवढंच, म्हणजे 3.5 फुटावरती नारळाची पोळी। इकडे लाकडांची पोपट लाकडांसाठी बनवलेले, इकडे केळी आहेत। त्या केळीने पण काही दिवसांनी ती केळी पण लागेल बघा, पसावली आहे बघा बघा। इथे केळ पसरलेले आहे, जे केळी पण खायला मिळणार आहे। आणि इथेच पुढे तिकडे काजू आहेत। हा इकडे आपला काजू आहे। मित्रांनो, गावी आल्यानंतर ही कामं करावी लागतात आणि त्यासाठीच आम्ही गावी येत असतो। आणि इथून पुढे गेलं ही हळदीची बाग आहे पूर्ण। इथे हळद लागवड केली होती आणि आता ते काढायला झालेली आहे, गेल्या वर्षी लावली होती। आणि बऱ्यापैकी हळद मिळते, आम्ही गावठीच हळद वापरतो, कारण इथून आम्ही मुंबईत घेऊन जातो हळद। हे बघा, हे एक तोडलंय मी, त्याचे पूर्णपणे बघा पूर्ण पिवळं आहे आतून। आणि इथेच जवळ एक फणसाच्या झाडाखाली ना असं झुडूप आहे, आणि त्या झुडुपामध्ये ना मधमाशी आहेत, म्हणजे मध देणारे आहेत। आणि त्यांनी आताच एक 2 महिने 1 महिना झाला असेल ते घरटं बनवलंय, पण आम्ही काय त्याला हात लावला नाहीये। कुणी तिकडे येत नाहीये, कारण त्या जर चावल्या तर भयानक अशा चावतात। आणि हे आमचं इकडून बघितलं तर असं 2 मजली असं घर आहे, घराच्याच बाजूला आम्ही टोमॅटो पण लावलेले आहेत। एका झाडावरती 20 टोमॅटो लागलेले आहेत, छोटे छोटे आहेत, काही ठिकाणी मोठी झालीत बघा। ते केवढं आहे बघा, मोठे आहेत बऱ्यापैकी टोमॅटो।
पिकलेत आणि 1 किलोवर काढले तसे म्हणतात. ओ थांबा. पिल्लू केवढे पिल्लू पण काहीतरी खातोय तो. काहीतरी शेवरीची पानं खातोय तो. मित्रांनो हा इथे माकड बसलाय. म्हणजे बरेच माकड आहेत इथे आणि ही घर आहेत. म्हणजे एवढ्या जवळ अंतरावर हे लोक येतात तर काही भीती वाटत नाही त्या लोकांना. मस्त निवांत बस. तिकडे गेलो तर पाठीने तिकडे येणार, रस्त्याने गेलो ना रस्त्यात पाठीने येणार. त्याला सवय झाली आता. हं. ई काय हे ई काय ई ई ई म्हटल्यानंतर सगळे आले आपल्या घरात जायला. गेले घरात. आणि आमची सोनू आले. तिला पाहिजे चिंच. तर मी आता चिंच देणार आहे. एक छोटंसं दुकान. इथं आमचा हा फ्रीजमध्ये आम्ही आईस्क्रीम वगैरे ठेवतो. असा सगळा आमचा हा परिसर आहे. इकडे लाकडं विकडं आहेत. मित्रांनो हे आहे आमचं दापोलीतलं छोटंसं घर. हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.